लोकवृत्त न्यूज पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा. साताऱ्यातील शनिवार पेठेत असलेल्या बालविकास गणेशोत्सव मंडळाने आपली जीवन देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. सांस्कृतिक देखाव्यात एक नंबर असलेले सातारा जिल्ह्यातील हे गणेश मंडळ गेली 65 वर्षे जिवंत देखावे सादर करत आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी पालीच्या खंडोबाचं लग्न व त्याचा उत्सव हा 80 कलाकारांना घेऊन एक जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्यात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत म्हणजेच 5 वर्षाच्या मुलांपासून ते 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शनिवार पेठेतील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या जिवंत देखाव्यामध्ये सहभाग घेतली आहे. हा देखावा बघण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नव्हे तर अगदी परजिल्ह्यातूनही नागरिक येत आहेत. शिवशंकरानं मार्तंड अवतार धारण केला आणि मल्ली मल्लाचा वध करून मल्हारी मार्तंड म्हणून प्रसिद्ध झाला. कोण त्याला मल्लुदेव म्हणतं तर कोण त्याला माळसाखा, तर कोण खंडोराया तर कोण मल्हारी मार्तंड. तसा खंडोबा हा पालाई तुझ्या मनासारखंच होईल. आजपर्यंत तू या टेकडीवर माझ्या दर्शनाला येत होतीस, पण आजपासून मी तुझ्या दर्शनाला येईन. मी तुझ्यासाठी, माझ्या भक्तासाठी येईन पालाई. कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी, कुलदैवताला नवस बोलण्यासाठी आणि बोललेलं नवस खेळण्यासाठी खंडोबाच्या नावानं चांग फुलं, खंडोबाच्या नावानं चांग फुलं. येळकोट येळकोट जय मल्हार त्या गजर करत भंडार खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविक भक्त येत असतात. पूर्वीच्या काळी झालेलं पहिलं मूल खंडोबाच्या चरणी वाही. हा बोललेला नवस मुलगा असो वा मुलगी असो खंडोबाच्या चरणी वाहून श्रद्धेनं भक्तीनं पूर्ण करीत. हीच तिचा म्हाळसा यावता यांच्या विहार सोहळ्याच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील पालपेंबर या गावी ताळी नदीच्या काठी पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 12 बलुतेदार यांना वेगवेगळं मान देऊन यात्रेची खरं तर सुरुवात केली. मुख्य पूजेचा मान गुरु समाजाकडे, अभिषेकाचा मान ब्राह्मणाकडे आणि मुख्य विवाह सोहळ्याचा मान पाटील, कुलकर्णी आणि देशपांड्यांच्याकडे. पालखीचा मान मात्र भुई समाजाला आणि छत्रीचा मान मातंग समाजाला. वारसा दाखवण्याचं काम नाभिक समाजाला. आज ही सर्व मानकऱ्यांच्या सहभागानं यात्रा मोठ्या उत्साहात थाटामाटात येळकोटचा गजर करत आणि भंडार खोबऱ्याची उधळण करत साजरी होते. यात्रे दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ठिकठिकाणहून सजून निघालेल्या मानाच्या बैलगाड्या पालगावच्या दिशेने येतात. मानाचा 12 बैलाचा बैलगाडा, कोल्हापूरच्या चौकदारांचा मानाचा घोडा पाल नगरीत दाखल होतो. महाराष्ट्राच्या गावागावातून निघालेल्या मानाच्या सासनकाठ्या, कावड, दिंड्या, पताका वाजत गाजत तारळी काठी जमू लागतात. यात्रेचं मानकरी आणि लाखो भाविक जमा होताच येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याची उधळण करीत सुरू होते ती खंडोबा आणि म्हाळसाईची नगर प्रदक्षिणा.
तारखेला मृग नक्षत्रात मावळतीला अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायण आणि पूर्वेस उगवणारा पौर्णिमेचा चंद्र या दोघांच्या साक्षीनं गोरस मुहूर्तावर सनई चौघड्याच्या मंगलस्वरात वेद पंडित आणि ब्राह्मणांच्या मंत्रघोषात मानकरी आणि लाखो भाविक आणि भक्त यांच्या उपस्थितीत भंडारा खोबऱ्याची उधळण करत आणि येळकोट जय मल्हारच्या जय घोषात खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला आणि देव खंडोबा राया म्हाळसापती म्हाळसाकांत म्हणून बालगावी विराजमान झाला. आपल्या कुलदेवतेचा ना भूतो ना भविष्यती असा शाही विवाह सोहळा पाहून धन्य झालेला भाविक आणि भक्त आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद घेऊन सुख शांती समाधान आरोग्य इच्छित मनोकामना पूर्ण होण्याचं साकडं घालून नतमस्तक होतात आणि भक्तिभावानं लीन होतात ते खंडोबाच्या महाआरतीतच. मी आत्ता उभा आहे साताऱ्यातील शनिवार पेठेत असलेल्या बालविकास गणेशोत्सव मंडळामध्ये. सुमारे 80 कलाकार आज ह्या गणेशोत्सवानिमित्त पालीचा खंडोबा याचा एक जिवंत देखावा सादर करत आहेत. 80 कलाकार माझ्या पाठीशी बघू शकता. खंडोबा आहे, म्हाळसा आहे, सर्वजणच आहेत. त्यांच्याबरोबर ही लहान मुलं पण अतिशय सुंदर आपल्या महाराष्ट्राचा पोशाख त्यांनी परिधान केलेला आहे. महाराष्ट्राची संस्कृती अतिशय उत्तमपणे या मंडळानं दाखवलेली आहे. प्रथम आपण या मंडळाचे जे संस्थापक आहेत आणि ज्यांनी हे सगळं सेट उभं करण्यामध्ये त्यांचा वाटचाल असते त्यांच्याकडनं जाणून घेऊया याबद्दलची माहिती. सर, स्वागत आहे आपलं. धरतो. धन्यवाद. काय सांगाल तुमच्या या सगळ्या मंडळाच्या बाबतीत आणि परंपरेबाबतीत? हा बालविकास मंडळ हे आम्ही 1959 साली या ठिकाणी स्थापन केलं आणि त्यानंतर 1975 पासून आत्तापर्यंत जवळजवळ या ठिकाणी 41 वर्ष हे जिवंत देखावे आम्ही या ठिकाणी सादर करतो. आमच्या मंडळाचं नावच आहे बालविकास. म्हणजेच या स्टेजमधून आम्ही जे स्टेज उपलब्ध करून देतो या स्टेजमधून सर्वसाधारण या ठिकाणी ही बालकं आहेत याच्यातून चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नटवरे वगैरे झालेले आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी समजा आप्पा कुमकर असतील, आकाश पाटील असतील, चव्हाण असतील वगैरे या ठिकाणी हे या ठिकाणी आमच्या मंडळातून या ठिकाणी कार्यकर्तेच आहेत, आजही कार्यकर्ते आहेत. किंवा या ठिकाणी या मंडळाचे या ठिकाणी जे लेखक आहेत हे जयराम ठोंबरे या ठिकाणी आहेत. चालू वर्षी आम्ही या ठिकाणी पालीचा खंडोबा हा भव्य शेट या ठिकाणी उभा केलेला आहे. हा शेट आमच्या मंडळातील सर्वच्या सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी कष्टाने या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी स्टेज उभे करतात. याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी बाहेरची व्यक्ती या ठिकाणी नसते. म्हणजे एवढ्या या ठिकाणी स्ट्रॉंग पद्धतीनं या ठिकाणी
आमची मंडळाच्या या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात. या मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा जो शेट उभा केलेला आहे, या शेटमध्ये जवळजवळ 80 या ठिकाणी कलाकार या ठिकाणी काम करतायत. आणि याच्यामध्ये या ठिकाणी सर्वसाधारण 7 वर्षापासून ते 85 वर्षापर्यंतचे या ठिकाणी तरुण म्हणा हा देखील या ठिकाणी समाविष्ट आहे. काय सांगाल तुम्ही थोडक्यात? अतिशय मनापासून हे सर्व कार्यकर्ते काम करतायत. मी या मंडळामध्ये गेली 25 वर्ष काम करतोय, परंतु आत्तापर्यंत एवढे मोठे सीन आणि देखावे मला नाही वाटत कुणी करत असेल. अगदी 2 महिन्यापासून याची तयारी चालू असते आणि 7 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत जसं सरांनी सांगितलं तसे हे सर्व कलावंत स्वतःचा व्यवसाय शिक्षण सांभाळून वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी येतात आणि लिखाणापासून ते रेकॉर्डिंगपर्यंत सेट उभा करण्यापर्यंत सगळे कार्यकर्ते हे प्रोफेशनल नाही आहेत, हे मंडळाचे आहेत. हे आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो. आणि सर म्हटले त्याप्रमाणे या व्यासपीठावरती बाल विकास मंडळ जसं नाव आहे तसं बालांचा विकास जर व्हायचा असेल तर इथं पहिलं पाऊल ठेवल्यानंतर तो विकास नक्कीच होतो हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या मंडळातूनच तयार झालेले काही कलावंत आपण आता टी व्हीवरती पाहतोय, झी मराठीवरती पाहतोय, कलर्सवरती पाहतोय आणि हे कलावंत इथूनच निर्माण झालेले आहेत. एकंदरच पालीचा खंडोबा म्हटलं तर हा सातारा जिल्ह्यातला पाली आहे आणि महाराष्ट्रातनं बहुतांश महाराष्ट्राच्या बाहेरनं पण लोक येतात. खंडोबा आपल्या समवेत आहेत, त्यांच्या भावना काय ते जाणून घेऊया. खूपच अविस्मरणीय सण आहे हा माझ्यासाठी. मला ह्या रोलसाठी तुम्ही एक संधी दिली आणि एवढ्या भव्य अशा सेटवरती एवढ्या नावाजलेल्या बालविकास मंडळात मला काम करण्याची संधी मिळाली. त्याप्रथम सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा एक रोल जो भव्य रोल आहे तो भव्य रोल मला करायला मिळाला ह्यासाठीच मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही काय सांगाल? मी पण पहिलं तर सगळ्या मंडळाला थँक्यू बोलेन, कारण त्यांना मला हे संधी दिली स्वतःला सिद्ध करण्याची. आणि मग परत मी इथे खूप लहान असल्यापासून मी इथे आहे. ॲक्च्युली मी 4 वर्षाच्या असल्यापासून इकडे हे करते. तुम्ही काय सांगाल? माझ्यासाठी सुद्धा खूप अभिमानाचा क्षण आहे आणि ॲक्च्युली या मंडळाचा एक भाग असणं हीच एक गर्वाची बाब आहे माझ्यासाठी. आणि खरं सांगायचं तर हे मंडळ म्हणजे एक कुटुंब आहे आणि फक्त कलाकार जे सहभागी कलाकार आहेत फक्त तेवढ्यांचाच सहभाग आहे असं नाही, तर पूर्ण कुटुंब या सीनसाठी अहोरात्र काम करत असतं. थोडंसं काठी वाजवून दाखवा ना आम्हाला पण. बोला. मी प्रथम जयराम लक्ष्मण ठोंबरे या बालविकास मंडळाचा कार्यकर्ता 14 वर्षाचा असल्यापासून मी कार्यकर्ता आहे मंडळाचा. आणि हे मंडळ म्हणजे बऱ्यापैकी सगळे ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय असे सीन आम्ही चालू करत आलेलो आहे. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सोन्याची जेजुरी, बाजीप्रभू देशपांडे आणि अफजल खान असे भव्य सीन, ऐतिहासिक सीन भव्य सीन उभे केले आहेत. कारगिलसारख्या सीनला म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद लोकांनी दिला होता. त्याबरोबर ज्योतिबाची काठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा, सोन्याची जेजुरी हे केले आहे. असे मोठमोठे सेट इथं उभे केले आहेत. आणि हे सेट उभे करत असताना सर्व हे जमलेले कार्यकर्ते आहेत म्हणजे स्क्रिप्ट लिहिण्यापासून किंवा स्क्रिप्ट तयार करण्यापासून रेकॉर्डिंग आणि हे भव्य सेट उभा करण्यापर्यंत सर्व हे मंडळाचे कार्यकर्ते असतात. बाहेरून असं काही आणलेलं जात नाही आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहभागानेच हे आम्ही उभं करत आले. गेली 50 वर्ष हे जिवंत देखाव्याची आम्ही साजरी करतोय. आम्हाला या मंडळात संधी भेटली त्याचा आम्हाला खूप उत्साह वाटतो आणि आमच्या अभ्यासावर ही खूप चांगला प्रगती होते. तू बोलशील? मला म्हणजे मी फर्स्ट टाइम घेतलंय पण मला खूप आवडलं हे, म्हणजे खूप चांगलं असतं हे दरवेळेस. तर सातारा जिल्ह्यातील आपली संस्कृती जोपासण्याचं काम हे बालविकास मंडळ करत आहे. 80 कलाकार घेऊन एक भव्य दिव्य पालीचा खंडोबा देखावा सादर केलेला आहे आणि खरोखरच उल्लेखनीय हा देखावा आहे असंच म्हणावं लागेल.